हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा शिवारासह इतर ठिकाणी जलसंपदाच्या वतीने एक मोठा तलाव करण्यात येतोय आणि त्या तलावाची खोली करण्यासाठी ब्लास्टिंगच्या सहाय्याने जे असते ब्लास्ट करण्यात आला आणि त्यामुळं पिंपळखुटा गावातील काही घरांना तडे गेलेले आहेत तर काही घरांचं जे वरचा छताचा गिलाव आहे तेही पडल्याची आपल्याला माहिती आहे. मी आता त्याच पिंपळखुटा गावामध्ये दाखल झालेलो आहे आणि याच पिंपळखुटा गावामध्ये अनेक घरांना तडे गेल्याचा आरोप होतोय आणि अनेक घरातील जे आहे ते अशा प्रकारे आपण जर बघितलं तर अशा प्रकारे वरचा स्लॅबचा जो काही भाग आहे तो खाली कोसळलेला आहे आणि त्यामुळं याच पिंपळखुटा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही ग्रामस्थ महिला आपल्या सोबत आहेत की जे की त्या घरामध्ये काही पडलं असताना नेमकं कशामुळे पडलं आणि काय झालं होतं ते एकदम आवाज आला आणि दणकन पडलं. मी इथं भांडे घासत होते. बरं. आवाज आला की लगेच बाहेर गेले. नेमकं कशाचा आवाज होता काय असं बाहेर असं वाजलं, एकदम गोटा पडल्यासारखं खूप आवाज आला. घाईभरून बाहेर गेले. खरं तर हे महिला जे आहेत ते या ठिकाणी होत्या आणि या महिला इथं भांडे घासत असताना त्यांच्या बाजूलाच या स्लॅबचा जो काही भाग आहे तो खाली कोसळला आणि ते कोसळल्यानंतर सगळे गावातील ग्रामस्थ जे आहेत ते भयभीत झालेले आहे. खरं तर संध्याकाळच्या वेळेला ही ब्लास्टिंग करण्यात आलेली आहे, मात्र संध्याकाळच्या वेळेला ब्लास्टिंग करता येत नसल्याची माहिती आहे. हे सगळं झाल्यानंतर याच जिल्हा प्रशासनाने जे आहे ते याची दखल घेतली आणि गावामध्ये आता पंचनामाला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं काय प्रकार घडला आणि सगळं प्रकार काय आहे नेमका? अचानक रात्री 7 वाजता खूप मोठा ब्लास्ट झाला. ब्लास्ट म्हणजे असा झाला की आमच्या घराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भिंतीला तडे, छताचे गिलावे किंवा घरातलं भरपूर काही नुकसान आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लेकराला जे असे कांटाळ्या वगैरे पूर्ण असं खूप हे झालं आणि कोणाला सूचना ही जी यायनं कोणालाही सूचना केली नाही. ज्यावेळेस ब्लास्ट होते त्यावेळेस अगोदर गावात कोणाला असं म्हणले नाहीत की ब्लास्ट व्हायलाय का काही व्हायलाय, असं कोणालाही सूचना केलेली नाही त्याने. कुठलीही पूर्वकल्पना न देता ग्रामस्थांना कुठलीही पूर्वकल्पना देता जो आहे तो ब्लास्ट करण्यात आलेला आहे. अजून काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि काय सगळा प्रोग्राम चालू आहे, कुठून कुठल्या विभागातून हा तलाव होतो, किती हेक्टरवरती तलाव होतो, सगळी माहिती काय नेमकी? हे जलसंपदाच्यामधून काम चालू आहे. तलावाचं काम जोरात चालू आहे आणि त्यांचे ब्लास्टिंग जे करत आहेत हे गाववाल्यांना कोणती पूर्वसूचना न देता 250 300 बार लावून असा ब्लास्ट करायला की जसं काय भूकंपाचा धक्का बसलाय आणि ते बार होताना अचानक असे लेकरं बाळा असे घाबरून जाऊन घराच्या बाहेर निघत आहेत आणि आमच्या घरांना तडे गेलेले आहेत. असे तडे की पूर्ण भिंती असे जोड सोडलेले आहेत, कोणाचं छेद कोसळलेलं आहे, कोणाचे टावरचे काच गळून पडलेले आहेत आणि असे आम्हाला ही पूर्वसूचना कोणती न देता या बार उडवण्यात येत आहेत. खरं तर आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता जसा काय भूकंप झाला असाच तो ब्लास्ट झाल्याचा गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर काय मागणी असणार आहे तुमची आता? आमची मागणी काहीच नाही, भरपाई द्यावा यांनी शासनाने. आम्ही त्यांना कळवलं होतं त्या दिवशी सकाळी संध्याकाळी जाऊन की बाबा तुम्ही काम रोखवा, हे काम बरोबर नाही, कारण की आमचे लेकर बाळा रस्त्यावर तुम्ही आणणं काय हे एवढं तुम्ही एक तर सूचना कोणतीही सूचना न देता आम्हाला एवढा ब्लास्ट केला आणि एवढी आमच्या घराची नुकसान झालेली आहे. आज लेकरं आमचे परेशान आहेत, आम्हाला मार लागलेला आहे. याला सांगून ते काल साहेबाला बोलायला गेलो तर साहेबची आरेरावची भाषा केली आणि गुन्हा दाखल करील किंवा पोलीसची गाडी बोलवील म्हणून त्याने सूचना आम्हाला धमकी दिली त्यांना. खरं तर हे ग्रामस्थ सगळे काल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे गेले, मात्र अधिकाऱ्यांनीच आम्हाला दमदाटी केली असल्याचा आरोपही याच ग्रामस्थांनी केलेला आहे. काय नेमकी दमदाटी केली आणि काय आहे सगळं? दमदाटी अशी केली की तुमच्यावर आम्ही नोटीस काढून तुमच्यावर कडक अशी कारवाई करेल, याच्यानंतर जर तुम्ही काम अडवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. बरं, तुमची आता मागणी काय असणार आहे? आमची मागणी एकच आहे की जे आमचं नुकसान झालेलं आहे, आमचं गावकऱ्यांचं जेवढे आमच्या घराला तडे गेलेले आहेत, जे आमचं नुकसान झालेलं आहे ती भरपाई देण्यात यावी आणि याच्या पुढं असे ब्लास्ट होता कामा नाही, एवढी आमची मागणी आहे. आणि आमचा कोणत्याही कामाला विरोध नाही, कोणत्याही याला विरोध नाही, फक्त आमची एवढी शासनानं कळकळीची आमची विनंती की आमची जी काही भरपाई आहे ती भरपाई देण्यात यावी. बरं, काही प्रशासनाच्या वतीनं काही पंचनामा वगैरे झाला का? पंचनामा आज सकाळी जे साहेब लोक आलते, SK काहीतरी नाव होतं त्यांचं, त्याने सकाळी पंचनामा वगैरे तलाठी वगैरे साहेब आले, पंचनामा वगैरे आमच्या घराचा करून घेऊन गेले आणि ते एवढे बोलले की आता नंतर जे काय होईल ते तुम्हाला कळव म्हणले.
निश्चितच हे सर्व पिंपळकुटा गावातील ग्रामस्थ होते आणि याच पिंपळकुटा गावामध्ये जे आहेत ते एक जलसंपदाच्या वतीनं तलावाचं काम सुरू आहे आणि त्या तलावाची खोली करण्यासाठी ब्लास्टिंग केली जाते। एका टायमाला तब्बल 200 ते 300 ब्लास्टिंगचे जे बार असतात तेवढे ग्रामस्थांनी सांगितलं आहे। त्यामुळे कुठेतरी याच्या नंतर जे ब्लास्टिंग करत त्याच्या पूर्वसूचना देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। प्रशासनाने या सगळ्या गोष्टीची दखल घेत पंचनामाला सुरुवात केलेली आहे। आता अहवालात काय निर्देश येते हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे। रमेश चेंडके, TV9 मराठी, पिंपळकुटा, हिंगोली।